आजचा दिवस खूपच दिव्य आहे. स्वामींच्या पावलांच्या पूजेचं निमंत्रण मिळालं आणि जणू काही स्वतः स्वामी महाराज मला बोलवताय असं भासत होतं. आता मी जिथे जिथे जाते तिथे हे प्राणी मंडळी माझ्या आसपासच असतात, म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला हे दिसतातच. स्वामींच्या पावलांच्या आगमनाच्या पूजेचं आमंत्रण होतं. मग आम्ही रिक्षातून निघालो. सोबत काकू पण होत्या. हवा छान होती. मन अगदी शांत आणि आनंदी झालं होतं. खाली लिफ्टची वाट पाहत थांबलो. तेवढ्या ज्यांच्या घरी जायचं होतं त्या काकू स्वतःच आम्हाला घ्यायला आल्या. आल्या आल्या त्या म्हणाला, स्वामींची पावले जस्ट घरात आली. तेव्हा त्यांना रडायला आलं. हे ऐकून खरंच भक्तीचा अनुभव झाला. घरी पोहोचले तेव्हा पूजेची तयारी सुरू होती. त्या घराचं वातावरण अगदी आध्यात्मिक आणि प्रसन्न होतं. मनाला खूप समाधान वाटत होतं. पानांच्या पत्रवाळीची सजावट तर सुंदर आणि ॲस्थेटिक वाटत होती. आणि ह्या काकूंची मस्ती काही थांबणार नाही. मग पूजेला सुरुवात झाली. स्वामींची पावले म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांची प्रतिकात्मक रूपात घरात स्थापना केली जाते. ही पाऊले म्हणजे स्वतः स्वामी महाराज घरात आले असा पवित्र भास ठेवला जातो. आणि इतक्यात इथल्या भिंतीवरच्या सुंदर पेंटिंगवर माझी नजर पडली. कुठेतरी माझ्या आत लपलेली पेंटर जागी होत होती. मला जाणवलं, आता माझा पेंटिंगचा इरा पुन्हा सुरू करायला हवा. मग ह्या दादांनी आम्हाला गरमागरम कॉफी बनवून दिली. स्वामींचं नामस्मरण चालूच होतं आणि मग आरती सुरू झाली. सगळंच काहीतरी वेगळं आणि पवित्र वाटत होतं. खरंच इथे आल्यावर मला काहीतरी दैवी ऊर्जा जाणवली. स्वामींचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि हा दिवस इथे सुंदररित्या संपवला. प्लीज या काकूंना इग्नोर करा. हर हर महादेव.